छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या धार्मिक हेतूवरून जी काही वादग्रस्त वक्तव्य मागच्या काळात झाली त्यावर अप्रत्यक्षरित्या भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान करणाऱ्यांचे कान टोचले. पाहूयात. जबाबदार पदावरून बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे चपराक लगावली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता आणि त्यांची लढाई ही मुस्लिम धर्माविरोधात होती असा नवा जावाई शोध भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी लावला. त्याचीच री ओढत संभाजी भिडे यांनी देखील शिवाजी महाराजांचं कार्य हिंदूंसाठीच असल्याचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे. आमच्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. सर्व धर्मीय नव्हते असं म्हणलं काय प्रश्न? हो हो नव्हते, नव्हते सर्व धर्मीय नव्हते. ते आम्ही चिकटवलंय. तर हिंदूवादी आणि हिंदू धर्म हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला है. अफजल खान मृत्यु हुआ तो शिवाजी महाराज ने प्रतापगढ़ पर आदेश दिया कि सम्मान के साथ उसकी कब्र यहाँ तैयार करिए. मुझे इस बात की बहुत खुशी है कि आजकल सेकुलर ये बहुत प्रचलित शब्द है. सब धर्मों के साथ समान न्याय करना ये सेकुलर शब्द का अर्थ है. और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100% सेक्युलर थे. शिवाजी महाराज हे एकांगी नव्हते हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. शिवाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे. सगळ्या जाती धर्माला 18 पगड जमात ज्याला म्हणता येईल यांना घेऊन चालायचे. त्यांनी अफजल खानाची समाधी बांधली. या सगळ्या गोष्टी कुराणाचं कुठं परत सापडली तर ती मस्जिदमध्ये जमा केली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं त्यांना एक सर्व धर्माचा आदर करणारे होते असं मी म्हणेल. सेक्युलर शब्द वापरायचा का नाही वापरायचा तो त्याचं एवढं मला हे नाही, पण तो सर्व धर्माचा योग्य आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं तर नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म म्हणून कुणालाही अन्यायकारक वागणूक दिली नाही. याची उदाहरणं फक्त भारतीय इतिहासकारांनीच नव्हे तर समकालीन फ्रेंच, इंग्रज आणि खुद्द मोगलांच्या इतिहासकारांनी देखील नमूद करून ठेवली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वच धर्माचे लोक होते याबद्दल काही विवादच नाही आहे. आणि नितीनजींनी म्हटलं आहे त्यामध्ये काही वावगं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती, 12 बोलतेदार, मुस्लिम, हिंदू सर्वच होते. ते स्वराज्याकरता लढणारे होते ना. आमच्याही त्या ठिकाणी भूमिका हीच आहे. या देशाविरुद्ध म्हणजे पाकिस्तानची मॅच जिंकली आणि इकडे झेंडे फडकतायत पाकिस्तानचे, ते आमच्या विरोधी आहे. नितीन गडकरी हे योग्य बोलले की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. तो धर्मनिरपेक्ष राजे होते हे नितीन गडकरी बोलले. आम्ही जेव्हापासून बोलतो तेव्हापासून सांगतो की शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होतं. याच्यात फक्त एक स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. जे पुस्तकं वाचतात, जे मनापासून पुस्तकं वाचतात, इतिहासाची वाचतात, माहितीची वाचतात, तेच हे बोलू शकतात. ते पुस्तकच वाचत नाही, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.